उभा राहिलो आहे याला कारण आहे. 1946 साली कोकण एज्युकेशन सोसायटीच्या 11 शाळेच्या सगळ्या शिक्षकांची एक परिषद रोह्याला मेंढळे हायस्कूलमध्ये झाली आणि तिथे डॉक्टर राधाकृष्णन हे प्रमुख वक्ते म्हणून त्याच्यातले होते आणि त्या परिषदेचे अध्यक्ष होते. मी तिथे सेवादलाचं काम करीत होतो. मी काही शिक्षक नव्हतो, पण मला आवडसकर सरांनी सांगितलं की तुम्ही जरा यांना सन्मान सलामीची तयारी करून द्या ना. डॉक्टर राधाकृष्णन आले स्टेजवर. मग सन्मान सलामी वगैरे झाली आणि मी जरा अबाउट टर्न केलं. एवढ्यात मी तर 23 वयाचा होतो आणि ते तर उंच पुढे माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, यंग मॅन, रिमेन वर्किंग लाईक दिस थ्रूआउट युअर लाईफ. टीच युअर स्टुडंट्स टू बिहेव प्रॉपरली, टू ऑनर द पीपल, टू द पेरेंट्स, द टीचर्स अँड युअर फेलो मेन ऑल्सो. राधाकृष्णनांचं हे मला आयुष्यभर पाळलं पाहिजे. आणि म्हणून आणखीन एक तुम्हाला सांगतो, JP नाईक हे गारगोटीला मला वाटतं त्यांची इन्स्टिट्यूट कोल्हापूरच्या जवळ, आणि ते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर 1966 साली दिल्लीला संबंध आपल्या ज्या युनिव्हर्सिटीज होत्या त्या युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर्स, प्रिन्सिपल्स, कॉलेजेसचे प्रिन्सिपल असे 3-4 हजार लोकांचा एक समूह होता. तिथे JP नाईक असं म्हणाले की इट्स द फोरमोस्ट ड्युटी ऑफ एव्हरी एज्युकेशनिस्ट टू अटेंड ऑल द परफॉर्मन्सेस in his premises. But keep aside your work, pay attention to that and get engrossed in it. मला असं वाटतं की ही जी थोड्या मोठ्यांची जी सांगणी आहेत त्याचा एक रेफरन्स JP नाईकांच्या पत्नी डॉक्टर चित्रा नाईक, त्यानंतर DE झाल्या महाराष्ट्राच्या, पण त्या ज्यावेळेला असिस्टंट DE होत्या त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये इन्स्पेक्शनला आल्या आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं, ए टीचर मस्ट लर्न प्रॉपरली अँड देन ही शूड टीच. मला असं वाटतं की माझ्या आयुष्याच्या दृष्टीनं हा मोठा संदेश होता. आता मला जे सांगायचं आहे ते सांगण्यापूर्वी मी एक हिशोब पुरा करतो. आजची 13 तारीख आहे. मला वाटतं माझी पत्नी 13 सप्टेंबरला गेली. लक्षात नाही तारीख माझ्या, पण त्याच्या अगोदर एप्रिल महिन्यामध्ये बहुधा 14 एप्रिलची तारीख असावी, विनोदजींना आठवेल ती. त्यावेळेला आम्ही एक ठरवलं की आता इच्छापत्र आमचं लिहून झालेलं होतं, त्या पत्रकाप्रमाणे काही व्यवस्था करायची आणि ही आर्थिक व्यवस्था होती. ती केली मी, पण पत्नी एवढ्या लवकर जाईल अशी मला कल्पना नव्हती, पण झालं ते. मग त्यानंतरच्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये आमचं जे ठरलेलं होतं आणि जे थोडं लिखित आहे तेही मी पुरं करून टाकलं. आणि मग कुठेतरी लोकांच्या समोर याचा हिशोब द्यावा अशी एक माझ्या मनात कल्पना आली. आता या इहलोकीच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर मी उभा आहे, पण याही वेळेला काही लोकांनी मला पैसे दिलेत आणि म्हणालेत की तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही हे करा.
पण त्याच्या अगोदर मी हे लावतो. इथे माझ्यासमोर माझ्याजवळ साधना साप्ताहिकाकरता समीर जोशी जावईच माझे, त्यांनी 10,000 रुपये डोनेशन दिले. आणि एक शीला देवस्थळी यानंतर छबिल्लास हायस्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या, विद्यार्थिनीच माझी ती. तर त्यांनी म्हणाले तुम्हाला हे 1,000 रुपये. मी पैसे वगैरे कोणाकडून काही घेत नाही. तेव्हा तेही पैसे मी साधनेच्याकडे देतो. जर सरांना उचित वाटलं तर त्या शीला देवस्थळींचा मी पत्ता पाठवीन, त्यांच्याकडे आपला अंक पाठवावा आणि सनी जोशींनी दिलेला चेक मी त्यांना देतो. दोन्ही चेक. आणखीन एक चेक आहे. तुम्ही गेल्या खेपेचा साधना वाचला असलात किंवा नाही मला माहिती नाही. त्याच्यामध्ये साने गुरुजींचं स्वप्न असं दिलेलं आहे. मला वाटतं की संपादकीयामध्येच ते दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला प्रांत भारती असंच गुरुजींच्या मनामध्ये होतं. त्याला आता आपण आंतरभारती म्हणू. गुरुजींच्या दृष्टीनं आपल्या देशातली ही जी विविध राज्य आहेत त्यावेळेला प्रांत होते, यांच्यामध्ये एकता निर्माण झाली पाहिजे. भाषिक दृष्ट्यानं, जातीपातीच्या दृष्टीनं, धार्मिक दृष्टीनं आज एवढे प्रचंड विभेद झालेत. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कदाचित तुम्ही म्हणाल की तुम्ही खरं सांगत नाही आहात. 1944 साली आमचं औंधचं शिबिर झाल्यानंतर पुण्यामध्ये सावरकरांचं भाषण होतं. पण त्या भाषणाच्या शेवटी मी तिथे गेलो आणि ते असे खुर्चीशी उभे होते. त्यावेळेला आपला देश स्वतंत्र झालेला नव्हता. मी विचारलं, सर आम्ही तरुण म्हणणे, आता त्यावेळेला मी 21-22 वयाचा, 21, स्वातंत्र्याकरता काय करू शकू. तर त्याने मला पहिला प्रश्न केला, तुझं नाव काय रे. मी म्हणलो गांधी. हां, म्हणजे तू गुजरातचा. मित्र हो, त्यांनी ज्या तऱ्हेनं हे सांगितलं ते मला तितकंसं रुचलं नाही. पुढे त्यांनी मला काहीच सांगितलं नाही आणि मी परत फिरलो. ही स्थिती आहे, ही लक्षात आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या देशामधल्या ही जी 32 राज्य आहेत, या राज्यांच्यामध्ये आज कमाल बेकी आहे. हे सगळं जोडलं पाहिजे अशी जी साने गुरुजींची मनीषा ती पुरी व्हावी. आणि त्या दृष्टीनं वैद्य सरांचा एक लेख पण सेवादल पत्रिकेमध्ये येऊन गेलेला आहे. त्याचा उल्लेखसुद्धा साधनेमध्ये होऊन गेलेला आहे. तेव्हा या आंतरभारतीकरता एक 35,000 रुपयाचा चेक आहे. हा मी राष्ट्रसेवादलाचे जे इथे आलेले ग्रस्त आहेत त्यांच्याकडे देतो. मी फक्त 2 मिनिटं घेणार आहे. मला अप्पांचा हा चित्रपट पाहिल्यानंतर माहिती सगळं 77 माझा आवाज 77 आणि 78 1977 आणि 78 ह्या 2 वर्षांची आठवण झाली. माझी 11वी आणि 12वी पार्लेटिव्ह कॉलेजमध्ये झाली आणि तेव्हाच सेवादलाच्या त्या तिथे पार्ल्याला कॉलेज शाखा चालायच्या. म्हणजे शनिवार रविवार आम्ही
किशोरवयीन थोडी मोठी मुलं आम्ही सगळे एकत्र जमायचो. आशाताई आणि आप्पा हे आमचे मार्गदर्शक होते. तेव्हा आशाताई आणि आप्पांचा जो सिस्टमॅटिक शिस्तप्रिय वगैरे सगळा जो होता तो मला थोडाच सगळे आम्हाला 11वी-12वी करणाऱ्यांना जाचक वाटायचा. आम्ही खरं बंडखोरी पण करायचो, पण आप्पा आणि आशाताईंनी कधीही आम्हाला रागवले नाही, कधीही रागवले नाही. उलट त्या आप्पांचं तर मला आठवते हसत हसत आम्हाला परत ते समजावून सांगायचे आणि आमच्याकडनं त्या गोष्टी करून घ्यायच्या. ह्या गोष्टी आपल्यावर कशा परिणाम करतात हे आता चित्रपट पाहिल्यानंतर जास्त जाणवलं, कारण नंतर मी स्वतः शिक्षकी पेशात आले आणि शिस्त आणि सिस्टमॅटिकपणा हा नकळत आपल्यात घडत गेला, माझ्या घडणावळीत झाला. त्यातलं हे एक मोठं आप्पांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मी हा हिशोब पुरा करतो आणि मग मी बोलतो. एक 2500चा चेक माझ्याकडे, चेक नाही, त्यांनी मला सांगितलं की हे पैसे मी तुम्हाला देतो. तोही एक चेक हा मेधा पाटकरांच्याकडे पाठवला. नंतर दुसरे म्हणजे झेलम परांजपे, अविनाश परांजपे, ते आले होते आणि त्यांनी 1 लाखाचा चेक दिला. 100वं वर्ष सुरू झाले म्हणून. मी त्यांना विचारलं की मग या चेकचं मी काय करू? मी म्हणाले तुम्हाला पाहिजे ते करा. मी तो चेक मेधा पाटकरांच्याकडे पाठवला आणि विजूताईच्याकडे ते 2 चेक रुजू झालेले आहेत. हे चेक्स देऊन टाकलेले आहेत. मला असं वाटतं की देवाणघेवाणीचा हा हिशोब घेता घेता देणाऱ्याचे हात पण घ्यावेत. आनंद कंदीकर आहे का इथे? त्याच्या वडिलांचे हे. मग आम्हाला हे असं वाटलं की आपण पण याच्यात काही हे करून टाकावं. त्यावेळेला एकूण या 6 संस्थांसाठी 88 लाख रुपये असे बिल गोळा करून झालेले होते. हा हिशोब पुढे नेला आणि 96.5 लाख असा हा पुरा केलेला आहे. आता आपले घरसाठी पन्नालालनी आणि राष्ट्रसेवालांनी राष्ट्रसेवालासाठी 1-1 कोट उभे केले. मलाही आज माझ्या या शेवटच्या दिवसात असं वाटतं की माझी विद्यार्थ्यांनी, माझ्या परिचितांनी आणि जे जे राष्ट्रसेवा दल, समाजवाद मानत आहेत, आपल्या भारताची ही जी संहिता आहे ती मानत आहेत, त्या सगळ्यांनी हा 1 कोट उभा करावा आणि पुरा करावा. हा झाला माझ्या या हिशोबाच्याबद्दल. मी मनामध्ये असा विचार केला होता की आज इथे हे एकूण पाहिलं मी की 3 सेशन्स याची आणि त्याच्यात ह्या डॉक्युमेंटरी फिल्मबद्दल, चलचित्र फिटीबद्दल, त्याच्याबद्दलही स्पष्टीकरण वगैरे होतं. मला असं वाटतं की आप्पाबद्दलच्या गप्पा पुष्कळ झाल्या. आज आपल्या देशाची स्थिती अतिशय भयानक आहे. हे इतकं जाणवतं की गेल्या 70 वर्षामध्ये जे काही आपल्या देशामध्ये झालं की लोक एकजीव व्हावेत, समाजाचं परिवर्तन व्हावं, समाजामध्ये एकता राहावी, अशा तऱ्हेनं जवाहरलाल नेहरू वगैरेंनी जे काही प्रयत्न केले त्याला काळिमा फासण्याचं काम चालू झालेलं आहे. मला ही स्थिती कशी आहे हे भूमिगत राहिलेलं असताना एका बॅरिस्टर त्यांच्या गावी गेलो होतो, आंबेदगाव, आणि तिथे सगळे मुस्लिम लोक, ते मुस्लिमांचं गाव. तर तिथे मी, माझे थोरले बंधू, आमचं व्याख्यान चाललेलं होतं. ते झाल्यानंतर
एक ग्रस्त उभे राहिले आणि ते मिलिटरीतून निवृत्त होऊन काहीतरी 30 वर्ष झालेली होती, दाढीबिडी वगैरे सगळी होती. ते म्हणाले, मला एका गोऱ्या सेनापतीनं सुनावलं की काय तुमच्या भारताची स्थिती आहे. म्हणाले, दम दमों में दम नहीं, अब खैर मांगो जान की, ऐ गफूर अब हो चुकी है तेग हिंदुस्तान की. तेग म्हणजे तलवार, मुसट झाली ही तलवार, टाकून दे. त्या माणसानं असं सांगितलं, साहेब एक गोष्ट ध्यानात घ्या, भारताची तलवार इथेच काय, पण तुमची राजधानी जी लंडन आहे तिथेही गाजले. म्हणाले, 1941 साली तिथे 12:30च्या सुमारला पिस्तुलातून गोळी दागून जालियनवाला बागेचा हा जो कटहरा त्याला संपवलेला आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, गाजियों में बू रहेगी जब तलक उन्मान की, जाके लंडन तक लढेगी तेग हिंदुस्तान की. हे असं उत्तर दिलं. आज खरंच असं वाटतं की असं उत्तर देणारं आपल्या देशामध्ये कोणी आहे का? आज असं वाटतं की आमचे सगळे तरुण मोबाईल प्रियकर झालेले, पुस्तकाशी त्यांचा संबंध कमी येतो. कुणीही रागवू नये, रागवलात तरी काय होणार मला. पण हे जाणवतं मला. त्यानंतर पुढची बाकीची मंडळी, हा समाजसुद्धा एक काळचा जो समाज होता, या देशाच्या बद्दलच्या परिवर्तनाबद्दल, देशाबद्दल जाणीव ठेवणारी, ही जाणीव ही आता राहिलेली नाही. सगळ्यात महत्त्वाची मला गोष्ट वाटते ती अशा प्रकारची की समाजामध्ये आज ज्या वेळेला इलेक्शन्स होतात त्यावेळेला 53% ते 60% मतदान होतं. ही 40% माणसं कोण आहेत? ही वरिष्ठ मध्यम वर्गातली आणि उच्च वर्गातली माणसं मतदानाला जात नाहीत. मग चांगली माणसं निवडून येणार कशी? कशातून त्यांचं काम व्हायचं आणि देशाचं काम चांगलं कसं व्हायचं? त्यामुळे आज सत्तांध आणि धर्मांध या दोघांचं राज्य चाललेलं आहे. भारत हा मूर्तीपूजक देश आहे. तुम्ही काहीही म्हणा, मी तर आमच्या घरामध्ये टाळं पण नाही लागलं, काहीच नाही. मला असं सांगायचं आहे की या देशामध्ये लोक आजही पूजा पाठ याच्यामध्ये इतका वेळ घालवतात. मी उदाहरण देतो. वटपौर्णिमेचा दिवस होता. मी 6ची गाडी पाडल्याला पकडत असेल, तर जाताना आमच्या तिथल्या देवळाच्या जवळ वडाचं झाड होतं, आहेच अजून. तर एक बाई दोर त्याच्या भोवताली फिरवत होते. मी म्हटलं या ओळखीच्या आहेत. मग त्यांनी जरा मला हाक मारलं. सर म्हणाले, त्यांच्या मुलीला मी शिकवत असे. त्या MSc पार्ला कॉलेजमधल्या लेक्चरर, यांना सायन्सचे टीचर म्हणायचं. कोणत्या काळातला हे आहे? या सायन्सचं करायचं काय? काय उपयोग आहे त्याचा? हे लोक पाळत नाहीत. मूर्तीपूजा, देवपूजा, धर्म किंवा अमकं तमकं याच्यातल्या भ्रामक तऱ्हा ज्या आहेत या इतक्या जबरदस्त आहेत, आजही आहेत त्या, आणि अत्यंत सुशिक्षित माणसांना मही पारखं नाही. विवेकानंदांचं एक वाक्य आहे, सगळी देवळं खाली करा आणि तिथे शाळा निर्माण करा. विवेकानंदांनी सांगितलं. विवेकानंदांची आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एकदा विवेकानंदांना एका गावामध्ये जरा
मोठं गाव, व्याख्यानाला बोलावलं होतं. मग विवेकानंद 7:30च्या सुमाराला सकाळी आले. स्टेशन मास्तरनी त्यांना मग तिथे बसायला ह्याच्यावर प्लॅटफॉर्मवर खुर्ची दिली. लोक येत भेटत गेले, भेटून गेले, सगळे झालं. 3:30च्या सुमाराला विवेकानंद एकटेच तिथे खुर्चीत बसलेले, सकाळी आलेला म्हणून. तेव्हा तिथे एक साधारणतः गुडघ्या एवढा पंचासारखा नेसलेला, वरती सगळा उघडा काळा का भिन्न घामाळलेला माणूस आला. साहब, आप सबेरे से आए, कुछ खाया पिया नहीं, ये कैसा चलेगा? तो भी मैं क्या करूं, ये लोग आए नहीं. मग त्यांना तेवढ्यात एक निरोप आला की त्यांचं भाषण हे त्या दिवशी न ठेवताना आणखीन 2 दिवसांनी ठेवले. हे विवेकानंदांपर्यंत गेलं नव्हतं. त्या तो माणूस म्हणाला, साहब मैं आपको आटा देता हूँ और चूल्हा है यहाँ. ते प्लॅटफॉर्मवरच करतात ते लोक. तो झाडूवाला होता, मुस्लिम होता. तो, तुम नहीं खाना खाओगे? मैं खाऊंगा साहब, पर मेरे हाथ का आप क्यों, तुम आदमी हो ना. अरे परमात्मा की भी कोई माता होती थी, बिना उसके परमात्मा जन्म कैसा पाया? विवेकानंदांनी सांगितलं. पर ईश्वर सुद्धा कोणत्या तरी आईच्या मांडीवर खेळूनच ईश्वर झालाय. आणि भूक ही या जगातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तू मला भाकरी देतोयस, याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे मला? एका मुस्लिम माणसानी, आणि तो सुद्धा झाडूवाला, त्यानं तयार केलेल्या भाकऱ्या 2 विवेकानंदांनी खाल्ल्यात. विवेकानंदांच्याबद्दल सांगतात हे काय आहे? ही धर्मांध माणसं जे काही सांगतायत त्यांच्यातला धर्म नाहीच आहे. एक तर खरं हा हिंदू हा शब्द 712 नंतर आला. मोहम्मद बिन कासिम यानं सिंध प्रदेशावर स्वारी केली. या फारसी लोकांना हा शब्द प्लस स हा अक्षर उच्चारता येत नसे, ते म्हणायला लागले. आणि मग सिंधूच्या पलीकडचे राहणारे ते सगळे हिंदू. याच्या अगोदर आपल्या कोणत्याही पुराणामध्ये, वेदामध्ये, कशामध्ये हिंदू हा शब्द नाही आहे. कुठली जात आली हिंदू? कुठला हे धर्माचं नाव आहे? आणि खरं विचारायचं म्हणजे असंही विचारता येईल की जे आज असं म्हणतात की हिंदुस्तान हिंदू का, नहीं किसी के बाप का, प्रश्न मला असा विचारावा असं वाटतो. यांच्या बापजादाचे बापजादा हे कुठून आले? हे कुठले हिंदुस्तानचे? या हिंदुस्तानमधली जी आदिवासी जनता, त्यांना डोंगर खोऱ्यामध्ये आम्ही घालून लावलं, काही दक्षिणेमध्ये पाठवलं, आणि मग त्यांना राक्षस वगैरे, रावण बिवण अशा तऱ्हेने म्हणायला लागले. हे सगळं झूट आहे, हे नाही. याच्यात हर्षवर्धनाच्या काळामध्ये मूळ रामायण की महाभारत याचे किती एक 600-500 अशा तऱ्हेचे श्लोक होते. ते 24,000 आहे. टिळकांनीच म्हणलं आहे, गीता रहस्य लिहिले त्याच्यामध्ये, की मूळ गीता 5-6 श्लोकांची असावी. आता त्याचे 18 अध्याय झालेले आहेत. तसे महाभारताचे हे वाढले. हनुमंताची शेपटी सबंध लंकेला म्हणाले हिरकणी. हे सगळी जी वाढ झालेली आहे ही नंतरच्या काळामध्ये अशी झालेली आहे. आणि मूळ धार्मिक जे हे होतं हे काही राहिलेलं नाही. हे आज आपल्या देशामध्ये नाही. आणि आपल्याला हिंदू आणि मुसलमान अशा तऱ्हेचा आज भेद हा इतका जबरदस्त झालेला आहे. दुर्दैवानं आपले मंडळी चांगल्या मंडळींना निवडून देत नाहीत. आणि त्यामुळे
आज जे राज्यकर्ते त्या ठिकाणी आहेत, अगदी आपल्या संसदेमध्ये जे 350 लोक आहेत निवडून झालेले, याच्यातले 58 लोक ज्यांच्यावर फौजदारी गुन्हा आहे, प्रत्यक्षतः पंतप्रधानांवर 2002चा गुन्हा आहे, पण हे राज्य करतायत. ही स्थिती का झाली? तर आपल्या देशामध्ये आज ज्याचं संबंध लोक ऐकू शकतील, संबंध मास ज्याला आपण म्हणतो, समाज हा ज्याच्या मागे येऊ शकेल, ज्याच्या शब्दांना मान देऊ शकेल, अशी आज व्यक्ती उरलेली नाही आहे. असा मोठा बिकट काळ आपल्या देशामध्ये आलेला आहे आणि त्याचा दुष्परिणाम असा झालेला आहे की प्रांतामध्ये राज्यांच्यामध्ये एक प्रकारचे बिखेर झालेले आहे. आणि ही राज्य ही मूळ भारतीय जी घटना आहे त्या घटनेच्या विसंगत अशा तऱ्हेची प्रत्यक्षतः आपलं जे सरकार आहे त्याची ते या गेल्या 8-10 दिवसात चिथू झालेली आहे परदेशामध्ये. याचा विचार कोण करणार आहे? आणि याचा विचार करणारी माणसं, असा समाज आता नाही आहे. समाजसुद्धा संभ्रमित झालेला आहे. या सगळ्यामध्ये एक नवीन जागृती करण्याची आवश्यकता आहे. पण दुर्दैवानं असं जाणवतं की अशा प्रकारच्या विचारांची जी मंडळी आहेत त्यांचे केस पिकलेले आहेत, त्यांच्या मागे तरुण नाही आहेत. याचं कारण तरुणांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा विभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्यांनासुद्धा की बाबा आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं परिवर्तन घडवून आणलं पाहिजे अशा तऱ्हेच्या भूमिकेतून येणारं नाही, असं शिक्षणच नाही मिळत आहे. गांधीजींनी असं स्पष्ट म्हणलेलं आहे की शिक्षणानं मनुष्य स्वावलंबी व्हावा, तो आत्मनिर्भर व्हावा, तो आत्माभिमानी बनावा आणि आत्मसंयमी पण बनावा. आज शिक्षण हे अशा तऱ्हेचं राहिलेलं नाही आहे. मला आता नाव विसरलं मी, डॉक्टरने म्हणलं आहे की आज शिक्षणाचं शिक्षकाशी, शिक्षकाचं समाजाशी आणि शिक्षणाचं विद्यार्थ्यांच्या जीवनाशी नातंच तुटलेलं आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपला समाज आणि त्याचं परिवर्तन आणि आपल्या देशाची जी मूल्ये आहेत, आपल्या देशानं आपल्या आराखड्यामध्ये, संहितेमध्ये जे आपल्याला सांगितले की बुवा समाजवादी अशा तऱ्हेचा हा देश निर्माण व्हायचा, काय आढळतं आपल्याला? आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. परंतु आजच्या आणि कालच्याच पेपरमध्ये बघा, पंतप्रधानांची शेतकऱ्यांच्या करताची या सगळ्या जाहिराती लागलेल्या आहेत. शब्दांचा पूर आलेला आहे, पण त्याच्या मागे पाहिजे त्या प्रकारची कृती होताना दिसत नाही. जी माणसं अशा तऱ्हेनं काम करणारी होती, ही माणसं ह्या 2014च्या अगोदरची होती. पण त्यातसुद्धा त्यातही भ्रष्टाचार, अमुक प्रमुख ह्या अनेक गोष्टी झालेल्या आहेत. मला हे मान्य आहे. म्हणून मला आज असं वाटतं, जर बाबा असते तर कदाचित माझा हा विचार त्यांना आवडला नसता. मी त्यांना विचारणार होतो आणि मग सांगणार होतो. पण आता मी सांगतो की आपल्या देशाची जी घटना आहे त्या घटनेच्या मूळ प्रस्तावामध्ये जी ध्येय, ज्या गोष्टी, जी मूल्ये सांगितलेली आहेत, ती मूल्य घेऊन जाणारा, मग तो काँग्रेस पक्ष असो, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असो, आता समाजवादी पक्ष तर नाहीच. माझे साडू पन्नालाल सुराणा गल्लोगल्लीत फिरतात, कुठे समाजवादी मिळतोय का एखादा म्हणून शोधत राहतात. नाही समाजवादी राहिलेला पक्ष नाही, त्याच्या चिरफड्या होऊन गेलेल्या. सेवादलाच्या पण त्याच्यातूनही अनेक लोक असे वेगळे वेगळे झालेले आहेत. ही ज्या वेळेला बेकी आपल्याला दिसून येते त्यावेळेला समाजाचं परिवर्तन होईल का अशा तऱ्हेची शंका येते.
पण मग असं वाटतं कुठेतरी एखाद दुसरा उभा राहतो आणि ताटपणे सांगतो. त्यावेळेला मग तिथे की गाजियों में बू रहेगी, ते जे आहे की आपल्या धमनीमध्ये जोपर्यंत गरम रक्त वाहत आहे तोपर्यंत इथेच काय, जसं त्यांनी सांगितलं लंडनमध्ये सुद्धा मिळलं. दिल्लीला घेराव घालणारा असा तरुणांचा ग्रुप होऊन हे जे निरनिराळे पक्ष जे आहेत की जे ही घटना मानतात त्यांनी एकत्र यायला पाहिजे. अगदी कम्युनिस्ट पण त्यांना ही घटना मानल्याशिवाय कारभारच करता येणार नाही, ती मानलीच पाहिजे घटना. तर जे लोक अशा तऱ्हेनं निश्चितपणे ही घटना मानतात या सगळ्या राजकीय मंडळीनं एकत्र यायला पाहिजे. या ज्या विविध संस्था आहेत या संस्थांनी एकत्र यायला पाहिजे. अगदी समाजवादी विचार मानणाऱ्यासुद्धा पुष्कळ संस्था आहेत. यांच्यामध्ये सुद्धा एक इतकं सख्य मला आढळलं नाही. मी तर 76 शाळांच्यामध्ये शिक्षकांचं व्याख्यान घ्यायला गेलेलं आहे. 36 शाळांच्यामध्ये प्रत्यक्षतः शिक्षकांशी व्याख्यानं देऊन संवाद साधलेला आहे. ते अगदी मी या 2017-18पर्यंत काम केलेलं आहे. मला काय सांगायचं तुम्हाला, आज कुठे मला अशी जागृती दिसत नाही की बाबा समाजाकरता आपण काही केलं पाहिजे. स्वार्थांध आणि धर्मांध अशी सगळी मंडळी झालेली आहेत. तेव्हा आपल्या देशाची जी मूल्ये आहेत ती जोपासून आपल्या देशामध्ये समाज परिवर्तनाकरता तयार होणारी अशी मंडळी आणि अशा तऱ्हेच्या ज्यांना असं वाटतं या सगळ्यांनी एक झालं पाहिजे. पक्षभेद बाजूला ठेवला पाहिजे. भले तुमच्या चुली वेगळ्या असू द्यात, पदे असू द्यात वेगळे, पण त्या तव्यावर टाकणारी भाकरी आहे ते गहू आणखीन ज्वारी वगैरे किंवा तांदूळ हे सगळेच वापरतात. त्याप्रमाणे या देशाला जेव्हा आपण हे माझं राष्ट्र आहे असं म्हणतो त्यावेळेला आपण या आजच्या स्थितीमध्ये एकत्र होऊनच आता आपल्याला लढलं पाहिजे. आणि ती लढाई आता दिल्लीशी आहे. मला तर असं जाणवलं, आजच्या पेपरमध्ये मी पाहिलं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे, मला वाटतं अग्रलेखामध्ये लोकसत्तेच्या, की 2024 नंतर जी इलेक्शन्स होतील पुढचं सरकारसुद्धा नरेंद्र मोदींचंच येणार आणि मोदीच पंतप्रधान होणार. याच्या इतका शॉक दुसरा नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. पण मग ज्यांना तत्वच्युती हीच राजनीती वाटते त्यांना सुनावणारी अशी भरभक्कम माणसं आणि संघटना उभी राहणं ही आजची आवश्यकता आहे. आणि म्हणून छोट्या छोट्या पक्षांनी किंवा छोट्या छोट्या संघटनांनी किंवा अगदी साने गुरुजीच्या नावाने अनेक शाळा आहेत, या शाळांनी या संस्थांनी असं एकत्र व्हायला पाहिजे आणि एकजुटीनं आपलं जे इप्सित आहे, ही जी मूल्ये आहेत, या मूल्यांना पुढे कसं नेता येईल हे आपल्याला पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. या डॉक्युमेंटरीच्या बद्दल एक थोडंसं मी सांगतो. त्याच्यामध्ये मंजुळा गांधी म्हणून जी मुलगी बोलली ती माझी धाकटी बहीण, आता तिचं 90 वय आहे. पण तिनं जे असं सांगितलं की 14 नोव्हेंबर हा तिच्या जीवनातला एक महत्त्वाचा प्रसंग आहे. तेवढ्याने तुम्हाला कदाचित ते क्लिअर होणार नाही. ती शाळकरी मुलगी नव्हती. 1947 साली भारताचं विभाजन झालं आणि बिरवाडीला महाडच्याकडे बाजूला असलेल्या गावातून 2 माणसं या ईसाने म्हणून वहूरला राहायचा. त्यानं बोलावलं आणि रात्री त्या दोघांना काटलं त्यांनी. त्याच्यात माझ्या या
बहिणीचा नवरा होता. दुसरी गोष्ट, संयुक्त महाराष्ट्राच्या काळात माझ्यावरच एकाने आरोप केला होता, हा गुजराती माणूस पार्ल्यात, हा काय म्हणाले महाराष्ट्राचं इथे करणार. तेव्हा शंकर पेंडसे हे त्यावेळेला नवशक्तीचे संपादक होते. त्यांनी उत्तर दिलं, माधवराव, पण तुम्हाला या मीटिंगला यायचं आमंत्रण कोणी दिलं हो? मीच दिलेलं होतं ते. मला तुम्हाला सांगायचं काय की जातीच्या बद्दल किंवा दुसऱ्या जातीच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारचे हे वेध आहेत, ही फार भयानक गोष्ट मला जाणवते. तेव्हा हे कसं जाईल हे पाहायला पाहिजे. मी तुम्हाला माझ्या सासऱ्यांचा उल्लेख करून सांगतो. तुम्ही अशी मंडळी मला दिसताय की जे समजून घेऊ शकतील. जरी याच्या डॉक्युमेंटरीमध्ये की दादा आले आणि ते तसेच परत गेले, पण नंतर एकदा मी त्यांच्याकडे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरामध्ये चुलीच्या जवळ पीठ मळायला बसलो होतो आणि माझ्या सासूबाई त्या ठिकाणी विस्तवाचं हे करत होते. त्यानंतर दादा मला म्हणाले, तुम्ही सेवादलवाल्यांनी माझ्या सगळ्या पोरी पळवल्यात. म्हणजे कसं, पन्नालाल सुराणा मारवाडी, वीणा त्यांची पत्नी, ती माझी मेहुणी, कुमार जोशी ब्राह्मण, शैला त्यांची पत्नी इथे आलेली आहे, दशरथ पाटील, लेवा पाटील, कमल जी विधवा झालेली होती तिच्याशी त्यांनी लग्न केलं. अशी आम्ही 4 मंडळी. हे सुद्धा का झालं तर एक राष्ट्रसेवादलाच्या शिबिरामध्ये 46 साली आमची सेवादलाच्या सर्व वेळ सेवकांची एक मीटिंग खास घेतली आणि त्या मीटिंगमध्ये आचार्य भागवतांनी हे मांडलं. आदल्या दिवशी जयप्रकाशांचं व्याख्यान झालं होतं, जनेऊ तोडो और जाती मोडो. आणि दुसऱ्या दिवशी आमची मीटिंग घेतली तेव्हा आचार्य भागवत म्हणाले, अण्णा होते त्याला, की हे असं चालणार नाही. जोपर्यंत बेटी व्यवहार सर्व जातींच्या मध्ये होत नाही तोपर्यंत जाती मोडणार नाहीत. नुसत्या रोटी व्यवहाराने चालणार नाही. तेव्हा दादांना मी त्यांच्या पायाला हात लावून म्हणालो, दादा, आम्ही 4 जातीचे 4 माणसं, तुम्ही आम्हाला सामावून घेतलं आणि कधी दुरावा दिला नाही, याबद्दल आम्हाला धन्यता वाटते, असं मी दादांना सांगितलं. पण त्याच काळामध्ये अशी बरीच लग्न झालेली आहेत. आता मृणाल गोरे, ती मोहिले, आणि बंडू गोरे, केशव गोरे हे ब्राह्मण, अशी त्या काळामध्ये बरीच लग्न झालेली आहेत. आता होत आहेत. आता अगदी मुस्लिम यांच्याशी आणि हिंदू अशी पण लग्न होत आहेत. पण ही प्रक्रिया सुद्धा वाढली पाहिजे आणि समाजामधली ही तेढ नाहीशी झाली पाहिजे. मोडत नाहीत त्या जाती असं म्हणतात, जात नाहीत त्या जाती म्हणतात, त्या जायला पाहिजेत. आणि जात ही एक भयानक उतरण आपल्या देशामध्ये आणखीन आहे. म्हणजे एका दृष्टीनं धर्मांध माणसांनी आज भारताच्या या घटनेला सुरुंग लावलीत. राहू आणि केतू ज्याला आपण म्हणतो ना, ग्रहण लागलं, तसे हे ग्रहण लागलेलं आहे त्यांचं. हे सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. जरी आणखीन पुढची 5 वर्ष ही धर्मांध मंडळी दिल्ली कवटाळून बसली तरी त्यांना जबरदस्त विरोध करण्याचे सामर्थ्य आपल्यात उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्याकरता तरुणांनी पुढे यायला पाहिजे आणि ते काम राष्ट्रसेवादलांनी करायला पाहिजे. धन्यवाद.